2023-24चा 31 मार्च काल संपलेला आहे आणि यामध्ये 2022 आणि 23मध्ये आपला ग्रॉस प्रॉफिट झाला होता 203 कोटी 75 लाख. तो आता झाला आहे 241 कोटी 86 लाख. आणि त्याच्या आपण आता संचालक मंडळाच्या ढोबळ तरतुदी केलेल्या आहेत. त्यामध्ये सेवा संस्था सचिव पगार सक्षमीकरण निधी 1 कोटी 60 लाख, पर्सनल ॲक्सिडेंट इन्शुरन्स स्कीम 1 कोटी 40 लाख, स्टँडर्ड असेट प्रोव्हिजन 4 कोटी, कर्मचारी बोनस 9% प्रमाणे 7.89 लाख, NPA प्रोव्हिजन 35 कोटी 86 लाख, स्पेशल रिझर्व्ह फंड 4 कोटी, कॅपिटल रिझर्व्ह फंड 18 लाख, रुरल डेव्हलपमेंट फंड 32 लाख, इन्कम टॅक्स 26.23 लाख. गेल्या वर्षी तो 23.66 लाख भरला होता. यावर्षी 3 कोटी जादा भरलेला आहे. पगार वाढ जी करार संपलेला आहे कर्मचाऱ्यांचा त्यांचा 3 वर्षात द्यायचा आहे. त्यासाठी 15 कोटी तरतूद आणि सेविंग व्याज तरतूद IFR म्हणतात त्याला 5 कोटी अशी आपण तरतूद करून 82 कोटी रुपये शिल्लक नफा झालेला आहे. त्या 82 कोटीमध्ये शासनाच्या नियमाप्रमाणे रिझर्व्ह फंड काढावा लागतो 38%, त्याला 33.27 कोटी. त्याचा शेतीपत स्थिरता निधी 15% प्रमाणे 12 कोटी 37 लाख. लाभांश जो आम्ही सुचवलेला आहे तो 10% प्रमाणे 26 कोटी 80 लाख. आम्ही जे IPDI बॉन्ड कर्ज खरेदी केले होते त्यासाठी 2 कोटीचा तरतूद केलेली आहे. इमारत निधीसाठी 4 कोटी, IT गुंतवणूक निधीसाठी 4 कोटी. अशा पद्धतीनं आपण या संचालक मंडळाला ढोबळ नफ्याची तरतुदी काय केलेल्या आहेत आणि आपण जो आता निव्वळ नफा जो राहिलेला आहे त्याची काय तरतूद केलेली आहे ते आता संचालक मंडळाला प्रशासनाने आपल्यापुढे सादर केलेलं आहे. नवीन आर्थिक वर्षात काही बँकेच्या नवीन योजना लोकांसाठी ग्राहकांसाठी आपण आता शेती कर्जामध्ये आपल्याला माहिती आहे की 5 लाख रुपयेपर्यंत आपण शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज देतो पीक कर्जासाठी. त्याशिवाय मध्यम मुदत वगैरे सगळ्या कर्ज आपण देतो. त्याशिवाय आपण गोकुळ दूध संघाने आणि आम्ही मिळून आपण एक दुधाची चांगली योजना काढली होती आणि अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल, मागासवर्गीय महात्मा फुले मागासवर्ग असेल किंवा वसंतराव नाईक भटके विमातीचं असेल किंवा ही जी महामंडळ आहेत त्यांनासुद्धा जे लाभार्थी बिनव्याजीचं कर्ज घेत आहेत त्यांनासुद्धा फार मोठ्या प्रमाणात बँकेने सहकार्य केलेलं आहे. त्याशिवाय आता आपण कारखान्याबरोबर सूतगिरण्याबरोबर आता आपण युनिट प्रोजेक्टला सुद्धा चांगल्या कारखान्याला आपण कर्ज द्यायला सुरुवात केलेली आहे आणि सर्व क्षेत्रात आता आम्ही चांगल्या पद्धतीनं आता कर्जपुरवठा केला आहे. आणि मला आभार मानले पाहिजेत बँकेचे सर्व सभासद, हितचिंतक, ग्राहक, बँकेचे कर्मचारी, अधिकारी आणि सर्व आमचं संचालक मंडळ यांनी अतिशय एक मतानं हा कारभार केला आणि मला वाटतं हा 241 कोटीचा नफा बँकेनं मिळवला. मला वाटतं हा राज्यामध्ये तर 1 नंबरचा असेल असं माझं स्वतःचं मत आहे. अजून बाकीच्यांची कोणाच्या जाहीर व्हायचे आहे पण तिथे चांगली कामगिरी बँकेने केलेली आहे. आणि पुढच्या वर्षी आम्ही उद्दिष्ट ठेवलेलं आहे. हे उद्दिष्ट कुठं ठेवीचं यावर्षी 9,000 झालेले आहेत. त्या पुढच्या वर्षी 10,000 कोटीचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. ढोबळ नफा यावर्षी जो आता 241 कोटी झाला आहे तो 300 कोटी व्हावा अशी आमची आहे. ढोबळ NPचं प्रमाण आता 3% आणि पॉईंटवरती आहे, ते 0% होणार. नक्त NP आता 0%च होता, तो आता यावर्षी 0% राहणार. शेअर्स वाढीचं प्रमाण हे 10 कोटी होतं ते 15 कोटी केलेलं आहे आणि CRARचं प्रमाण हे 14% होतं ते 14% ठेवलेलं आहे. एक राजकीय प्रश्न होता. कालच मी आवाहन केलं की प्रचाराची पातळी सध्या चांगली असावी वगैरे, पण आज बंटी साहेबांनी SP साहेबांच्यावर तक्रार दिला आहे, आक्षेप घेत आहे तुमच्या काही विधानांच्यावर किंवा प्रचारच्या ह्याच्यावर. काय समजू शकतं? काय मला माहिती नाही काय आक्षेप घेतले. शाहू महाराजांच्या विरोधात टेक्स्ट मेसेज व्हायरल झाले आणि ते बदनामी असू दे. आता मी आज काय बोलत नाही, त्यावर उद्या बोलतो. थँक्यू. नाही जागा काय थँक्यू.